इंडिया अशी आघाडी स्थापन केली. त्याला अर्थातच इंडियाचं नावही दिलं. जेडीयूच्या नितीश कुमारांनी त्यासाठी देशातल्या अनेक राज्यांचे दौरे केले होते. नेत्यांच्या भेटीगाठी केल्या. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांसह अनेक प्रमुख विरोधी पक्ष होते. 2024च्या लोकसभेत भाजपला सत्तेतून दूर करणं हे या आघाडीचं मुख्य उद्दिष्ट. पण निवडणुकांपूर्वीच त्यांना एक मोठा धक्का बसला. पण तरी ही आघाडी कायम राहिली. त्यांना जनतेनंही चांगलं समर्थन दिलं. आणि म्हणूनच की काय, 2 टर्म संपूर्ण बहुमतात असलेल्या भाजपला केंद्रात सत्ता स्थापन करायला यावेळी निदान 2 टेकू घ्यावे लागले. पण तरीही आज प्रश्न आहेच की इंडिया आघाडीचं पुढे काय होणार. आणि हा प्रश्न उपस्थित झाला तो का हे पाहण्याआधी जरा इंडिया आघाडीचं आजचं चित्र आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. काय परिस्थिती झालेली आहे 2023 मध्ये स्थापन झालेल्या इंडिया आघाडीची सध्या. तर मोठा धक्का असं मी मगाशी म्हणलेलं होतं, तर हा पहिला मोठा धक्का म्हणजे नितीश कुमार भाजप प्रणित एनडीएत सामील झाले. मेहबूबा मुफ्ती, काश्मीरातलं सरकार त्यांचं गेलं. आपण एक एक फोटो बघतोय. 2023 सप्टेंबर मधला हा इंडिया आघाडीचा एकत्रित सगळ्या नेत्यांचा फोटो आहे. आणि त्यातल्या एकेका नेत्यांच्या अनुषंगाने आपण बघतोय की इंडिया आघाडीमध्ये कुठे छोटे मोठे धक्के कसे बसलेले आहेत. त्यानंतर अरविंद केजरीवाल, दिल्लीतली त्यांची सत्ता गेली, त्यानंतर त्यांच्यावरती झालेली कारवाई आणि त्यानंतर आजची परिस्थिती, या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये येतात. फारुख अब्दुल्ला, सध्या काश्मीरात त्यांची सत्ता आहे. ममता बॅनर्जी, कालच पश्चिम बंगालची त्यांची सत्ता गेलेली आहे. खरं तर ममता बॅनर्जींची जी सत्ता होती तो या विरोधकांचा कणा मानला जात होता. महाराष्ट्र विधानसभेमध्ये पराभव झाला उद्धव ठाकरे यांचा आणि महाविकास आघाडीचा. ज्या महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा पक्षही येतो. लालू प्रसाद यादव, बिहारमध्ये मोठा पराभव आणि त्याचबरोबर सध्या प्रचंड ऍक्टिव्ह नसलेले असे लालू प्रसाद यादव. एम.के. स्टॅलिन यांची तामिळनाडूतली सत्ता गेलेली आहे कालच्या निकालांच्या अनुसार. अखिलेश यादव सध्या विरोधात आहेत. विरोध सुद्धा अत्यंत आक्रमकपणे करताना दिसतात. पण पुढच्या वर्षी त्यांची खरी परीक्षा आहे उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये. आणि तेजस्वी यादव यांचं आपण पाहिलेलं आहे की बिहारमध्ये सत्ता आणण्यास त्यांना 2दा अपयश आलेलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतले हे सगळे महत्वाचे नेते आणि राघव चड्ढा हे या फोटोत दिसत आहेत. पण आता मात्र आपच्या 6 खासदारांसह ते भाजपात सामील झालेत. आणि जयंत चौधरी भाजप प्रणित एनडीएत सामील झालेत. त्यामुळे हे तर खरं तर 2 असे नेते आहेत जे या फोटोमध्ये आता म्हणजे या संपूर्ण आघाडीमध्ये ते आता नाही आहेत. जी गळती लागली आघाडीला त्याची ही 2 उदाहरणं. आणखीन काही दृश्य आपण बघतोय या इंडिया आघाडीची.